नवनवीन बातम्या पाहण्यासाठी क्रांती मराठी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा। एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल माजी आमदाराचे मोठे वक्तव्य। नमस्कार मित्रांनो, क्रांती मराठी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। लोकसभा निवडणुकीनंतर आता राज्यातील नेत्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत। यामध्ये प्रामुख्याने महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना होणार असल्याचे पाहायला मिळत असले तरी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरित आहे। या संदर्भात विविध राजकीय नेत्यांनी मुख्यमंत्री पदाबद्दल थेट भाष्य केलेले आहे। यातच महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व कोल्हापूरचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री पदाबद्दल मोठे वक्तव्य केलेले आहे। पहा नेमकं काय म्हणले ते। सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्यामुळे आम्हाला देखील मोठं भाग्य लाभलेलं आहे, कारण एवढ्या भगिनी आज आम्हाला या ठिकाणी येऊन राखी बांधतायत। खरं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी समाजातील प्रत्येक तळागाळातील घटकाला काही नाही काही देण्याचं या ठिकाणी चंग बांधलेलं आहे। आणि खऱ्या अर्थानं म्हणून आजपर्यंत अनेक मुख्यमंत्री होऊन गेले, पहिलेच मुख्यमंत्री असे आहेत की त्यांनी आज प्रत्यक्षात भगिनींच्या अकाउंटवर आज पैसे जमा झालेले आहेत, पर्यंत योजना यशस्वीपणे राबवलेली आहे। खऱ्या अर्थानं बहिणींनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आशीर्वाद दिलेला आहे। सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील म्हटलेलं आहे की असाच आशीर्वाद आपला मिळू द्या। ही योजना 3000 रुपयेपर्यंत आम्ही प्रत्येक महिन्याला त्यांच्या अकाउंटमध्ये टाकू। आणि खऱ्या अर्थानं घर चालवताना आज भगिनींना काय मोठ्या प्रमाणात त्रासाला तोंड द्यावं लागतं हे आपल्या सर्वांना माहीत आहे। आणि म्हणून भगिनी असतील, युवक असतील, युवती असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्वच घटकातील जनतेला न्याय देण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री नेहमीच अग्रभागी असतात। खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर राज्यामध्ये असा मुख्यमंत्री झालेला नाही आहे, त्यामुळे भगिनींचा आशीर्वाद असा मिळालेला आहे की सन्माननीय मुख्यमंत्री या राज्याचे सातत्यानं मुख्यमंत्री राहावेत असा आशीर्वाद त्यांना मिळालेला आहे। आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या निवडणुकीनंतर या राज्याचे मुख्यमंत्री मोठ्या बहुमतानं निवडून या राज्याचे परत एकदा मुख्यमंत्री होतील। आगामी काळात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका पार पाडणार आहेत। सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे हे काम करीत आहेत। ते महायुतीचे नेतृत्व करीत असले तरी मुख्यमंत्री पदाबद्दल अनेक नेत्यांची महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही। या संदर्भात राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी थेट मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे हेच विराजमान राहतील असा विश्वास व्यक्त केलेला आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद।